मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी राज्य सरकारचा सातत्याने संवाद सुरू आहे। त्यांच्या मनातील शंका आणि गैरसमज लवकरच दूर होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली आहे। या चर्चेची माहिती आपल्याला दिल्याचं शिंदे यांनी सांगितलंय। मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून चर्चेच्या माध्यमातूनच मार्ग काढण्यावर भर दिला जातोय असं त्यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% टिकणारं आरक्षण देण्यात आलं, तसंच कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असा दावा शिंदे यांनी केलाय। इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलंय। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि सारथीच्या माध्यमातून मराठा तरुणांना रोजगार आणि आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्याचंही त्यांनी नमूद केलंय। दरम्यान शिवसेना कुणाची या प्रश्नावर बोलताना शिंदे यांनी सांगितलंय की महाराष्ट्रातील जनतेनं निवडणुकांमधून याचं उत्तर दिलंय। 60 आमदार निवडून देत जनतेनं विश्वास दाखवलाय। न्यायालयीन प्रक्रियेवर आणि संविधानावर आपला पूर्ण विश्वास आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। जी व्यक्त केली ते असं म्हटले की शिवसेनेचे काही नेते मराठा समाजाच्या विरोधात बैठका घेत आहेत, तुम्ही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। बिलकुल याच्यामध्ये आमचे मंत्री उदय सामंत मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली। मला उदय सामंत यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मराठा समाजासाठी 10% आरक्षणाचा निर्णय आपण घेतला। कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती, ती मिळू लागली। जो काही निधी सारथीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी किंवा ज्या काही सुविधा ओबीसीचं कुठलंही नुकसान न करता इतर समाजाला कुठेही इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला जे जे काही देता येईल ते दिलं होतं आणि याची माहिती मनोज जरांगे पाटील यांना आहे आणि नक्कीच त्यांचा गैरसमज दूर होईल। आयएमएच्या संपामुळे जिल्ह्यातील खासगी आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात ठप्प झाले। त्याचा अतिरिक्त भार आता शासकीय रुग्णालयांवर पडतोय। या पार्श्वभूमीवर कोणत्याही रुग्णाची गैरसोय होऊ नये यासाठी शासकीय रुग्णालय प्रशासनाने विशेष तयारी सुरू केली आहे। जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आलेत। आवश्यकतेनुसार तातडीने सेवा देण्याच्या सूचना देण्यात आल्यात। मनुष्यबळाची कमतरता भासू नये यासाठी डॉक्टरांच्या सर्व प्रकारच्या सुट्ट्या पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्यात। याबाबत माहिती देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांनी सांगितलंय की खासगी आरोग्य सेवा बंद असल्याने शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्व डॉक्टरांनी मुख्यालयी उपस्थित राहून रुग्णांना तातडीची आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचे निर्देश देण्यात आलेत। आपल्या इथे जे रोज येणाऱ्या प्रमाणात रुग्ण असतात त्याच्यामध्ये निश्चितच आता संप असल्यामुळे आयएमएचा संप आणि प्रायव्हेट डॉक्टरांचा संप असल्यामुळे याच्यामुळे आणखी पेशंटचे रुग्णांचा भार आपल्या रुग्णालयावर वाढणार आहे। त्याच्यामुळे आम्ही संबंधित डॉक्टर जे सुट्टीवर होते त्यांना पण परत बोलवलेले आहे आणि नवीन कोणाला सुट्ट्या दिलेल्या नाही आहे आणि तसेच स्टाफला पण दिलेल्या नाही। ह्याच्यामध्ये जसे आमचे रोजचे रुग्ण 800 ते 1000च्या दरम्यान असतात तर आता त्याच्यामध्ये 30-35% वाढ होणे अपेक्षित आहे। त्याच्यामुळे आमच्यावर निश्चितच थोडा भार आहे आणि आम्ही तो निश्चितच पूर्णपणे सगळ्या रुग्णांना योग्य ती आरोग्य सेवा देऊ एवढं निश्चित। आता ॲडिशनल मी एक तात्पुरता वॉर्ड पण तयार केलेला आहे, जर गरज पडली तर त्याच्यामध्ये आपण पेशंट ठेवू शकतो।